हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक बोटनेक डिझाइन इथं बघणार आहोत बटरफ्लायची। तर सगळ्यात आधी तुम्ही इथं बघू शकता की मी अस्तर कट केलेला आहे आणि मेन जे कापड आहे तर ते सुद्धा कट केलेलं आहे। तर मी फक्त इथं आपलं बॅक पार्टचं मार्किंग केलेलं आहे। तर अजून मी बॅक पार्ट जो आहे प्रॉपर आपण असा अजून कट केलेला नाही। तर आता आपण इथं कट करत आहोत। तर त्याआधी फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझी आजची डिझाइन कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता आपला बॅक पार्ट जो आहे तुम्ही बघू शकता, पूर्ण उंची 15.5 इंच घेतलेले आहे, शोल्डर 8.5 इंच घेतलेला आहे, छाती 12 इंच घेतलेले आहे, कमर 10 इंच घेतलेले आहे। तर सगळ्यात आधी आपण 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि गळा रुंदी जी आहे 3.5 इंच आपण घेतलेली आहे। तर गळा रुंदी 3.5 इंच घेतलेली आहे आणि गळ्याची उंची आहे ती सुद्धा 3.5 इंच मी घेतलेली आहे। तर जो आपला मेन आपला गळा आहे तर तोही आपण इथं मार्किंग करायचा आहे, जो मी 11.5 इंचावरती घेतलेला आहे। तर आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा असंच मार्किंग करून घ्यायचं आहे। तर दुसरी साइड आपण जो चौकोन आपला बॉक्स होता तर तसंच आपण इथं मार्किंग करून घेतलेला आहे। तर आता आपण जी रुंदी आहे सेंटर पासून तर ती 1 इंचावरती घ्यायची आहे आणि अशी एक स्ट्रेट लाईन आखून आपण आपला जो बटरफ्लायचा शेप आहे तर तो इथं द्यायचा आहे। तर तुम्ही आता शेप बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला जो बटरफ्लायचा शेप आहे तर तो द्यायचा आहे। तर खूप सुंदर असा आपला जो शेप आहे बटरफ्लायचा तर तो आपण असा दिलेला आहे। तर पूर्ण जो आपण बॉटम पासून पूर्ण हे जो शेप आहे तर तो पूर्ण असा आपण कट करून घ्यायचा आहे। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं कटिंग करू शकता। तर सगळ्यात आधी आपण इथं अस्तरवरती जो आपला शेप आहे तर तो कट केलेला आहे। तर आता सेंटर पासून थोडंसं इथं आपण कट द्यायचा आहे। मधली पट्टी आपण लक्षात ठेवायचं आहे, मधल्या पट्टी जी आहे तर ती आपल्याला कट करायची नाही, तर ती आपण तशीच ठेवणार आहोत। तर तुम्ही आता सेंटर बघू शकता आपण असा ठेवलेला आहे। तर आता व्यवस्थित आपण असा बटरफ्लायचा जो शेप आहे कट केलेला आहे सगळ्यात आधी अस्तरवरती। तर जो आपला मेन पीस आहे तर तोही आपण इथं असा घेतलेला आहे। तर इथं मी घेतलेला आहे कॅनव्हास। तर तुम्ही इथं बघू शकता की मी कॅनव्हास घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे जे आतल्या साईडला आपण फोल्ड करणार आहोत कॅनव्हास सोबत, तर ते मी इथं वेगळा सेपरेट कलर घेतलेला आहे, जे माझं शिल्लक राहिलं होतं तर तुम्ही सेम मॅचिंगचा सुद्धा घेऊ शकता। तर जितका आपला जो बटरफ्लायचा पूर्ण शेप आहे तितका कव्हर होईल तितका आपण इथं अस्तर आणि कॅनव्हास घ्यायचा आहे। तर आता हा जो कॅनव्हासचा आपला मोठा जो चौकोनी बॉक्स दिसतोय तर तो असा आपण अस्तरला जोडून घ्यायचा आहे। तर आता एक्स्ट्राचं सगळं पिता आपण जास्त आहे कट करून घ्यायचं आहे। तर आता कापड आणि अस्तर पूर्ण आपण हा जो शेप आहे पूर्ण आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत। तर आपल्याला यात काही अल्टी किंवा पलटी करायचं नाही, जसं अस्तरवरती मेन कापड ठेवून आपण सगळ्यात आधी जसा आहे तसा शेप जो आहे पूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं बघू शकता अस्तर आणि कापड पूर्ण आपण इथं जॉईंट करून घेणार आहोत। तर आता हा जो आपला बटरफ्लायचा जो शेप आहे तर तिथे सुद्धा आपण अगदी टीप लहान करणार आहोत आणि टीप लहान करून हा जो ह्या शेपवरून आपण स्टिच करून घेणार आहोत। आता मधलं जे आपलं आपण कट केलं होतं
अस्तर, तर ते सेंटरला आपण असं जोडून घेतलेलं आहे. पूर्ण आपण हा जो शेप आहे पूर्ण आपण या शेपला टीप मारून घ्यायची आहे. तर आता मधलं जे सेंटरचं कापड होतं आपलं मेन कापड जे होतं तर ते पूर्ण ह्या शेपनुसार आपण इथं कट करून घ्यायचं आहे. तर दोन्ही साइड तुम्ही आता बघू शकता आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. कटिंग करून काढलेला आहे आणि तुम्ही शेप बघू शकता आपला बटरफ्लायचा खूप छान असा आलेला आहे. जो मधला पॅच होता तर तो आपण असा ठेवून घ्यायचा आहे मेन आपल्या कापडावरती. तर ज्या पद्धतीने मी इथं पॅच असा ठेवलेला आहे, जे कॅनव्हास ठेवलेला आहे तसा आपण इथं ठेवायचा आहे. तर पूर्ण जो आपला शेप आहे बटरफ्लायचा कव्हर होईल इतका आपण व्यवस्थित सेट करायचा आहे. आणि त्यानंतर पूर्ण जो शेप आहे तर त्या शेपनुसार आपण अर्धा इंचाच्या स्पेसवरती जसं आहे तसं आपण इथं टीप मारून घेणार आहोत व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत. तर ही टीप मारताना सुद्धा आपली मशीनची जी टीप आहे तर ती अगदी लहान करावी, जेणेकरून आपले जे गोल आहे तर ते वळवताना अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर येतील. तर तुम्ही आता बघू शकता अगदी व्यवस्थित आपण हे शेपनुसार स्टिच करत आहोत. तर हा सुद्धा आपला जो मधला शेप आहे तर तो पूर्ण आपण इथं कट करून घ्यायचा आहे कॅनव्हासचा. तर आता आपण सेंटर पासून हा जो कॅनव्हास आहे तर तो इथं कट करायचा आहे आणि मध्ये जी आपण त्याची टीप मारली होती तर ती थोडीशी आपण इथं उसवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर सेंटरला पूर्ण आपण इथं कट करायचा आहे. तर दोन्ही भाग आपले असे सेंटरला ओपन होतात, तो तुम्ही इथं बघू शकता. तर आता इथे छोटे छोटे आपल्याला कट्स द्यायचे आहेत. तर आता इथे मी कट्स देत आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर जी कॅनव्हास आहे तर ते पूर्ण आपण आतल्या साईडला असं पूर्ण फोल्ड करायचं आहे. तर कॅनव्हास पूर्ण आपण असं आतल्या साईडला घ्यायचा आहे. तर आता आपण याच्यावरती एक दाबटीप मारून घेणार आहोत.
तर अगदी व्यवस्थित आणि शेपनुसार आपण इथं दाबटीप जे आहे कंप्लीट करायचे आहे. तर तुम्ही आता बघू शकता खूप छान असा आपला बटरफ्लायचा शेप जो आहे आलेला आहे आणि दाबटीप आपण मारून घेतलेले आहे, थोडं प्रेसही करून घेतलेला आहे. तर जी आपण गळा रुंदी आणि गळा उंची टाकली होती तर तिथं आपण असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर थोडासा आपण इथं आपल्याला थोडासा गोल आकार इथं द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण इथं पाइपिंग लावून घेणार आहोत. तर मी रेडीमेड पाइपिंग जे आहे तर तिथं वापरलेली आहे. तर तुम्ही गळ्याला पट्टी सुद्धा लावू शकता किंवा पाइपिंगही लावू शकता. तर मी रेडीमेड पाइपिंग जे आहे तर ते अशा पद्धतीने लावत आहे, तुम्ही बघू शकता. तर इथं सुद्धा आपण असे छोटे छोटे कट्स देत आहोत. तर ह्या पाइपिंग वरती सुद्धा आपण अशी दाबटीप देत आहोत, तर तुम्ही इथं बघू शकता. तर गळ्याला सुद्धा मी अशी पाइपिंग लावून घेतलेली आहे. तर आता आपण नेहमीप्रमाणे जसे टक्स मारतो तसे टक्स मारून घ्यायचे आहेत. तर आता तुम्ही घेतलेला आहे ऑर्गेन्झाचं गोल्डन कलरचं कापड. तर तुम्ही इथं बघू शकता मी तो नेट घेतलेला आहे जो ऑर्गेन्झा आहे. तर दाखवल्याप्रमाणे आपण जे हे नेट आहे पूर्ण असं आपल्या जो बटरफ्लायचा जो शेप आहे तर त्याला पूर्ण असं जॉईंट करून घ्यायचं आहे सेंटरला.
तर आता नेट जे आहे पूर्ण आपण जॉईंट करून घेतलेलं आहे. तर आता एक्स्ट्राचं जे नेट आहे पूर्ण आपण सगळं इथं कटिंग करून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपण हे थोडं थोडं फोल्ड करून ह्याला हात शिलाई पूर्ण राऊंडला असं घालणार आहोत. तर वरती गळ्याला सुद्धा आणि खाली पूर्ण आपण जो राऊंड आपल्याला दिसतोय तर त्याला पूर्ण असं थोडं फोल्ड करून आपण इथं हात शिलाई घालून घेणार आहोत. तर आता कमरपट्टी आपण लावून घेऊयात आणि फायनली लुक तुम्ही बघू शकता आपल्या बॅक नेकचा अगदी परफेक्ट असा आलेला आहे. बटरफ्लायचा जो शेप आहे तो. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.